आपण अंगावर माप कसे घ्यायचे ते पाहणार आहोत आणि अंगावर माप घेतल्यावर कटिंग कशी करायची ते सुद्धा पाहणार आहोत। आणि हे ब्लाऊज माझंच आहे, मीच तुम्हाला माझं माप घेऊन दाखवणार आहे। आणि यामध्ये अंगावर माप फक्त छातीमध्ये वाढवावं लागतं, बाकी तुम्हाला आहे तेवढंच ठेवावं लागतं। दंडघेर ठेवावा लागतो, कंबर आहे तेवढंच ठेवावं लागतं आणि छातीमध्ये फक्त वाढवावं लागतं। मोंढा आहे तेवढाच ठेवावा लागतो। आणि तुम्हाला म्हणजे आयडिया सुद्धा पाहिजे, 32, 34, 36, 38, 40, 42 नंबरचे ब्लाऊजचे म्हणजे प्रत्येक ब्लाऊजचा 32चा मोंढा किती असायला पाहिजे, 36चा किती असायला पाहिजे, 40चा किती असायला पाहिजे, 38चा किती असायला पाहिजे आणि ब्लाऊजची बाहीची घडी म्हणजे किती असायला पाहिजे, हे तुम्हाला सगळं जर माहीत असेल तरच तुम्हाला अंगावर माप घेऊन ब्लाऊज शिवता येतं, नाही तर ब्लाऊज शिवता येत नाही। तर आपण आज परफेक्ट त्याच्यावर डिटेलमध्ये तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे आणि ती माहिती एकदम म्हणजे युजफुल आहे। तुम्हाला जर अंगावर माप घेता येत नसते म्हणजे घेऊन ब्लाऊज शिवता येत नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे। तर आता आपण सुरुवात करणार आहोत आणि अंगावर माप घेतल्यावर म्हणजे काय काय तुम्हाला मी प्रॅक्टिकली करून दाखवणार आहे। हे ब्लाऊज माझंच आहे। आता मी तुम्हाला अंगावर माप घेऊन दाखवते। हा व्हाईटवाला टेप साईडला म्हणजे तर आपण अंगावर माप कसं घ्यायचं ते आज आपण पाहणार आहोत। तर पाहू शकता करेक्ट माझं हे 42 आलेलं आहे। अंगावर माप घेऊन माझं करेक्ट असं 42 आलेलं आहे। छाती तर इथं हे मी लिहून ठेवते, छाती 42। आता आपल्याला दंडघेर आणि कंबर हे आहे आलं तेवढंच ठेवावं लागतं। त्याचे माप तुम्हाला म्हणजे आहे जेवढं येणार आहे तेवढंच ठेवायचं आहे। फक्त छातीमध्येच फक्त अंगावर माप घेताना फक्त छातीमध्ये बदल करावा लागतो। तर हे मी 42 माझं अंगावरचं माप आलेलं आहे। आणि आता आपण तुम्हाला ब्लाऊजवर घेऊन दाखवते माप कसं घ्यायचं ब्लाऊजचं आणि अंगावर माप घेतल्यावर कशी कटिंग करायची, ब्लाऊजवर माप घेतल्यावर कशी कटिंग करायची, हे दोन्ही फरक मी दाखवणार आहे तुम्हाला। तर मी आता तुम्हाला मोजून दाखवते की आपण आता हे अंगावर माप घेतलेलं आहे आणि हे ब्लाऊज माझंच आहे। तर आपण हे हुक लावून घ्यायचे, हुक लावून नाही म्हणजे तर आता हे आपण पूर्ण ब्लाऊज मोजणार आहोत। मी तुम्हाला नेहमी सांगत असते अंगावर माप घेतल्यावर 4 इंच ॲड करावं लागतं। किती 4 इंच ॲड करावं लागतं। तर आपण हे अंगावर माप घेतलेलं आहे 42 आलेलं आहे। तर आता आपण पाहूया आपल्या ब्लाऊजवरून माप घेतल्यावर आपलं किती येणार आहे। पाहू शकता 11, 36 आणि 46 म्हणजे पूर्ण ब्लाऊज मोजल्यावर आपलं किती आलेलं आहे 46। तर तुम्हाला ह्या माप याच्यावर ब्लाऊजवर घेतलेल्या मापावर तुम्हाला फक्त मार्जिन ठेवावी लागते आणि जर तुम्ही अंगावर माप घेतलं तर त्यामध्ये 4 इंच ॲड करावं लागतं। किती 4 इंच ॲड करावं लागतं। तर याप्रमाणे मी तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे, अंगावर माप घेतल्यावर कशी करायची आणि ह्याच्यावर घेतल्यावर कशी करायची। आता आपण कॅमेऱ्याची साईड खाली करूया। आता सर्वप्रथम मी अंगावर माप घेतलं आहे त्यानुसार कटिंग करूया। आता मी गळा आणि शोल्डर नेहमी कारण आपल्याला ब्लाऊजचा गळा आपल्याला मोठा ठेवायचा आहे, त्यासाठी गळा आणि शोल्डर आपण 5 इंच ठेवणार आहोत। किती 5 इंच, 5 इंच ठेवून द्यायचे। आपल्याला मोंढा 5 ठेवायचा आहे। समोरचा गळा 6.5 ठेवायचा आहे। गळा रुंदी 2.25 ठेवायची आहे। आणि आता आपण हे बॉक्स तयार करून घेऊया। आणि मला ब्लाऊजची उंची 15 ठेवायची आहे, तर आपल्याला 1 इंच वाढवून घ्यावं लागतं, 16 ठेवावी लागेल। तर हा पण आपण एक बॉक्स तयार करून घेऊया। आता आपण अंगावर माप घेतलेलं किती आहे 42 इंच आहे।
किती 42 इंच आहे. आपल्याला यामध्ये किती 4 इंच ॲड करायचे आहेत म्हणजे 46 झालं. किती 46. अंगावर माप घेतल्यावर मी 42 आलं होतं, त्यामध्ये आपण 4 इंच ॲड केलेले आहे. बरेच जण 2 इंच ॲड करतात, 3 इंच ॲड करतात, पण तुम्हाला प्रॅक्टिकली 25 वर्षाच्या अनुभवातून आपल्याला 4 इंच ॲड करावं लागतं. किती 4 इंच ॲड करावं लागतं. तर आपली छाती आलेली आहे 11.5 इंच तयार. तर आपण छाती 11.5 इंच ठेवणार आहोत तयार. या प्रकारे 11.5 इंच. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करायचा आणि ज्यांनी पाहतील त्यांना प्लीज सबस्क्राईब करा. मात्र खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आता मागचा खड्डा टाकताना आपण नेहमी पाऊण इंच इथून सुरुवात करायची, ते 2 ते 2.5 इंचावरून आपण सुरुवात करतो. आणि हे पाहू शकता, हे आपण इथून इथं 1/2 इंच, इथून इथं पाऊण इंच, हे परफेक्ट माप नेहमीसाठी ठेवून द्यायचं आहे. आता आपण गळा 2.25 ठेवलेली आहे. गळ्याची रुंदी तुम्हाला समोरचा गळा पसरट पाहिजे असेल तर तुम्ही 2.5 सुद्धा खालचा 2.5 ठेवू शकता, कारण आपला गळा मोठा आहे त्यामुळे आपण 2.25च ठेवलेला आहे. आता नेहमीप्रमाणे आता हे आपण अंगावर माप घेऊन केलेली आपण हे आपली एवढी परफेक्ट इथं फिटिंग आलेली, इथूनच फिटिंग होईल आणि आहे ही मार्जिंग राहणार आहे. ही आपण मार्जिंग ठेवलेली आहे आणि ही आपली परफेक्ट अशी फिटिंग झालेली आहे. आता आपण गळा गोल करूया. आता मी प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊज वरून माप घेतल्यावर कशी येणार आहे. तर आपण काय करायचंय, आणि तुमच्या ब्लाऊज मापाच्या ब्लाऊजपेक्षाही अंगावरून माप घेतलेल्या ब्लाऊज परफेक्ट बसतं. पण तुम्हाला मोंढ्याचं माप कोणत्या नंबरला किती येतं हे माहीत पाहिजे, तरच तुम्हाला मोंढा टाकता येतो, नाही तर टाकता येत नाही. तर ते तुम्हाला मी त्याचासुद्धा तुम्हाला चार्ट देणार आहे परफेक्ट असा. 25 वर्ष अनुभव घेऊन म्हणजे त्यावरच काम केलेलं आहे आणि त्यानुसारच तुम्हाला सांगत आहे मी. आता पाहू शकता, तुम्ही समोरूनही मोजू शकता, पाठीमागूनही मोजू शकता. तर आपण आता पाठीमागून मोजून घेऊया. पाहू शकता, इथं एकदम परफेक्ट आणि इथं एकदम परफेक्ट. म्हणजे इथं आपलं 2.25 म्हणजे 22.5 आलेला आहे. 22.5 इंच आपण काय करायचंय, 22.5चा अर्ध करून घ्यायचंय माप. किती करून घेतलं, अर्ध. बरोबर आपलं 22.5चं आपण अर्ध करून घेतलेलं आहे. बरोबर आपलं 11.25 आलेलं आहे. आपण ब्लाऊज वरून माप घेतल्यावर 11.25 म्हणजे, आणि आपण इथं 1/2 इंच म्हणजे पाव इंच 1/2 इंच आपण इथं म्हणजे जर मोठा गळा असेल तर तुम्हाला इथं डाऊन करावं लागतं. म्हणजे जर तुमचा मोठा गळा असेल तर तुम्हाला 1/2 ते 1 इंच इथं तुम्हाला डाऊन करावं लागतं. म्हणजे आपण घेतलेल्या मापाच्या अंगावरून माप घेतलेलं आणि ब्लाऊजवरून माप घेतलेलं परफेक्ट येतं. तर तुम्हाला जर असे माप शिकायचे असेल तर हे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि कमेंट्स करायच्यात. तुम्हाला काय याच्यात म्हणजे कळलं नाही ते तुम्हाला विचारायचं आहे. तर ही अशी अंगावरून माप घेतलेली परफेक्ट अशी आपली, आणि या ब्लाऊजचा सुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला देणार आहे. आणि हे जे डिझाईन बनवलेलं आहे मी याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड आहे,
ते तुम्ही जाऊन पाहू शकता, चेक करू शकता. खूप सुंदर फक्त हे पॅच आणून लावलेले आहेत. आणि ही बॉल लेस आहे आणि ही स्टोन लेस आहे. तर अतिशय छान असं हे ब्लाऊज तयार होतं. तुम्ही घरच्या घरी करू शकता. आजी खूप सोपी पद्धत आहे, त्यामुळे सगळं त्याच्यावर दिले चेक करू शकता. असं हे आपलं अंगावर माप घेतल्यावर किती आल्यावर किती ॲड करावं लागतं हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आणि मी आता ही उंची आपण पाहूया. 15 ठेवलेली आहे उंची. तर आपण इथं 1 इंच ॲड केलेलं आहे. तर आपण आता क्रॉसपट्टी अडीच आणि 3 तर तुम्हाला कटोरी सुद्धा मोजून घ्यायची आहे. कटोरी आहे 6.5 इंच. आपण 6.5 ठेवून देऊया. गळ्यापासून आपल्याला वर 1 इंच जायचं आहे आणि इथून आपल्याला 2.25 इंच आहे. तर आपण आता परफेक्ट अशी तर आपण शिलाई मार्जिन ठेवून आपण ही व्यवस्थित अशी कटोरी आखून घेऊया. ही आपली शिलाई मार्जिन याच्यात ठेवलेली आहे आणि ही आपली 6.25 आपली कटोरी रेडी होणार आहे. म्हणजे 6.5 होणार आहे, पण ही मार्जिन आपण त्याच्यात पकडली आहे. म्हणजे तुमचं हे आणि हे बरोबर येणार आहे. परफेक्ट आपली 6.5 कटोरी आहे. 3 इंच, 2.5 इंच आणि मागचा गळा. आता तुम्हाला मागचा गळा मोजून दाखवते. मागचा गळा आहे 12 इंच. किती? 12 इंच मागचा गळा आहे. तर आपण यामध्ये आपण किती? अर्धा इंच आपण डाऊन करणार आहोत छाती. कारण आपला मागचा जो गळा आहे तो आहे 12 इंच. त्याच्यासाठी आपण इथं आपल्याला आणि हे फक्त नाही. आता मी पेपर कट करून दाखवते तुम्हाला. आता आपण मोंढा, आपला मोंढा किती येतोय? पाहू शकता. आपण हा मोंढा मोजायचा आहे आणि आपण घेतलेला मोंढा मोजायचा, बरोबर आला आहे की नाही. तर आपला मोंढा आहे 9.5 इंच. किती? 9.5 इंच. तर आपण आता बघूया आपला मोंढा परफेक्ट येतोय का. परफेक्ट असं 9.5 आलेलं आहे. आणि ही शिलाई मार्जिन आणि हे मोंढा 9.5 आपला करेक्ट आपल्याला आलेला आहे. आणि आपण हे अर्धा इंच ही छातीमध्ये डाऊन केलेलं आहे. कारण मागचा जेवढा मोठा गळा असेल तेवढं छाती तुमची फाकल्या जाती. त्यामुळं तुम्हाला अर्धा इंच म्हणजे जवळजवळ तुमचं 2 इंच कमी होतं. किती? 2 इंच कमी होतं. त्याच्यासाठी आपण हे अर्धा इंच डाऊन केलेलं आहे. तर तुम्हाला अशी कटिंग शिकायची असेल तर हे व्हिडिओ नेहमी पाहत जा. आणि हे एकदम परफेक्ट अंगावर माप घेऊन आपण दाखवलेलं आहे आणि मापाच्या ब्लाऊजवरून सुद्धा दाखवलेलं आहे की कसं घ्यायचं आहे. तर हे असा हा परफेक्ट असा आपला आजचा व्हिडिओ. समोरचा गळा 6.5 इंच, शोल्डर आपण 2.25 ठेवलेला आहे. इथं 1.25 इंच, हे अर्धा इंच, गळ्यापासून वर 1 इंच आणि ही
आपली फिटिंग. ही आपली फिटिंग आणि ही आपली माया. तर हे आजचा व्हिडिओ असा होता. यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही नक्की विचारू शकता. एकदम परफेक्ट अशी ही कटिंग. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत. आणि याची पण लिंक मी त्याच्यामध्ये देणार आहे. कमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देणार आहे याची आणि त्यात कटिंग. दोन्ही व्हिडिओ तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की कटिंग कशी करायची. आता आपण किती ठेवलेला आहे. मागचा गळा आपला 12 इंच आहे. तर हे होते अंगावर माप घेतल्यावर कशी कटिंग करावी लागती हे आपण आज परफेक्ट पाहिलेलं आहे. तर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे म्हणजे बाकीच्या ज्या ताई आहेत त्यांना सुद्धा अंगावर माप घेतल्यावर कोणत्यामध्ये किती ठेवा लागतो याचा मी चार्टसुद्धा तुम्हाला देणार आहे. म्हणजे तुम्हाला अंगावर माप घेता येतील आणि ब्लाऊज शिवता. बऱ्याच जणांचे मापाचे ब्लाऊज अजिबात चांगले येत नसतात म्हणजे नसतातच. त्यांना आपण सुधारणा कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे एका व्हिडिओमध्ये. तर तुम्ही तो पण व्हिडिओ नक्की, याच्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे. परफेक्ट अशी अंगावर माप घेतल्यावर ते सुद्धा दाखवणार आहे. तर आजचा असा हा व्हिडिओ आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू. असेच व्हिडिओ पाहत राहा. आता पुढचा व्हिडिओ आपण कटिंगचा अपलोड करणार आहोत. एकाच याच्यामध्ये खूप मोठा व्हिडिओ होतो. तर चला तर इथंच संपूया.